नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत जे आहे तर ते आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो आकृतीबंध आहे तर येणाऱ्या कालावधीत याचंच आपल्याला रूपांतर जाहिरातमध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. कारण की कुठल्याही विभागाचा आकृतीबंध मंजूर होतो तर त्याच्यानंतर बघितलं जातं त्या विभागात रिक्त पदं किती आहेत. मग रिक्त पदं असतील जास्त तर लगेच त्या रिक्त पदांचा बिंदू नामावली निश्चित करून तो प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला जातो आणि वित्त विभागाची मंजुरी मिळताच जे आहे तर ते जाहिरात येते. म्हणजे कुठलीही जाहिरात येणार असेल त्याची पहिली जी पायरी आहे ना तर ती म्हणजे आकृतीबंध आहे. आणि असाच एक आकृतीबंध जो आहे तर तो आज आलेला आहे. बघा, दिव्यांग कल्याण विभाग याचं नाव पण बदललेलं आहे, नाव चेंज झालेलं आहे. सोबत इथं काय नाव दिलेलं आहे बघा, आकृतीबंधाच्या पुनर्रचनेस मान्यता मिळालेली आहे. हा जी आर बघा 13 मार्च 2026 चा लेटेस्ट जी आर आहे. दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला हा जी आर जो आहे तो पाहायला मिळू शकतो. तत्पूर्वी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोघींसाठीच्या आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्रिलिम प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला यात मार्गदर्शन करणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. सर्व सिलेबस बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर केला जाणार आहे. म्हणून आजच तुम्ही या बॅचला एनरोल करा. एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. चला, मी आता तुम्हाला हा जी आरच घेऊन येतो. बघा, हा 14 पेजेसचा एकूण जी आर आहे. आता याच्यामध्ये फक्त जे महत्वाच्या गोष्टी आहेत मी त्याच तुम्हाला थोड्या ज्या आहेत तर त्या सांगतो. आता पूर्ण जी आर आपल्या महत्वाचा नाही आहे. सगळ्यात आधी या विभागाचं नाव आता असणार आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग. काय? दिव्यांग सक्षमीकरण विभाग. आणि याच विभागाचे सध्या सचिव कोण आहेत? IAS तुकाराम मुंडे सर. त्याच्यामुळे हे विभागामध्ये खूप चर्चेत पण असतो तो. आता याच्या सुधारित आकृतीबंधच मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आता टोटल या विभागाची स्ट्रेंथ किती असणार आहे? 2105 पद. किती? 2105 ही याची टोटल स्ट्रेंथ असणार आहे. एवढे कर्मचारी या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात. यास त्यांनी मान्यता जी आहे तर ती इथं दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये आता वेगवेगळे आहेत की बाह्य स्त्रोताद्वारे नवीन निर्माण करण्यात आलेली बाह्य, हे सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला पुढे सांगतो. जसं की परिशिष्ट 1 मध्ये 1458 नियमित पदे. नियमित म्हणजे काय म्हणायची? सरकारी पद. सरकारी, ज्याला सरकारी जॉब आपण म्हणतो. त्याच्यानंतर हे 647 पद बाह्य स्त्रोताद्वारे. बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे काय? त्यांना कंत्राटी शब्द वापरायचा नसतो म्हणून ते थोडं अवघड शब्द भारी वापरतात. पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसचे, ते गव्हर्नमेंट जॉबचे नाही कर्मचारी. 201 पद नव्याने निर्माण करायची पद. म्हणजे काय? एकदम फ्रेश न्यू पद आहेत, म्हणजे ही भरलेलीच गेलेली नसतील आतापर्यंत. त्याच्यानंतर परिशिष्ट 4 मध्ये 140, त्याच्यामध्ये 104 नियमित म्हणजे काय की सरकारी जॉबची पद आणि 36 बाह्य यंत्रणा म्हणजे काय? कंत्राटी स्वरूपाची पद. हे आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. ओके, तर मी तुम्हाला डायरेक्टली जो पहिला आहे म्हणजे 4 याच्यामध्ये त्यांनी याला डिवाइड केलेले. पहिला आकृतीबंध असणार आहे डायरेक्ट मंत्रालयामधला दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मंत्रालय मुंबई. मुंबई इथे ड्युटी असेल आणि मुंबई इथे कोणती कोणती पद असतील ते पाहूया. बघा, ग्रुप ए ची हे पद आहेत. शक्यतो ग्रुप ए ची बरीच पदं जी आहेत तर ते वरचे प्रमोशनने भरली जातात किंवा राज्य सेवाच्या एक्झाम थ्रू काही IAS म्हणून डायरेक्ट येतात, त्यांची नियुक्ती जी आहे तर ती केली जाते. आता खऱ्या अर्थाने जे काही पद भरती केली जाते ती म्हणजे ग्रुप बी ची. याच्यामध्ये कक्ष अधिकारी. ओके, कक्ष अधिकारी सगळ्यात मेन आहे. सहाय्यक लेखाधिकारी याची 38 पद आहेत. 38 पद म्हणजे लेखाधिकारी वाल्यांना, कॉमर्स वाल्यांना इथे चांगली संधी आहे. पुढे हे याच्या आता सगळ्यात मेन दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हा एक आहे. याची S17 ची वेतन श्रेणी आहे डायरेक्ट 41,800, 1,32,300, 142 पद आहेत. किती? 142 पद जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता गटक हे पण महत्वाचं आहे. कार्यालयीन अधीक्षक 38 पद आहे. मेन याची बघा सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण याची जाहिरात वगैरे यायला पाहिजे शक्यतो. S14 38,600, 1,22,800, 309 पद. किती? 309 पद आहे. वरिष्ठ लिपिक पद शक्यतो भरलं जात नाही, ते कनिष्ठ लिपिकला प्रमोशन दिलं जातं. आता एक कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखन हे ना एमपीएससी ग्रुप सी कडे ऑलरेडी आहे. एमपीएससी ग्रुप सी कडनंच हे पद भरलं जाईल. S6 19,900, 63,200, 439 अशी मंत्रालयामध्ये किती? 1,458 पदे. आता काही वेळेला तुम्हाला सांगतील, काही लोक सांगतील की डायरेक्ट 2100 किती ते 2105 होती ना, तर 2105 ची मोठी जाहिरात येणार आहे. 2105 ची जाहिरात येणार. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला खरं सांगणं हे आमचं काम आहे. आता 1458 ची जाहिरात नाही येणार इथे, लक्षात घ्या. त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल हे लिपिक टंकलेखन 439 आहे, मग 439 पदांनी जाणार. का नाही जाणार? ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये पदं भरली असतील ना. फॉर एक्झाम्पल यांच्या डिपार्टमेंटमध्ये 400 पदं भरली असतील तर रिक्त किती झाले? 39. मग या 39 साठी जाहिरात येऊ शकते, लक्षात घ्या.
आता किती रिक्त असतील तर ते आपल्याला डिपार्टमेंट नंतर सांगेलच. पण जाहिरात कशी येते हे लक्षात घ्या. हे पद मंजूर केलेले आहेत. मग पाहता डिपार्टमेंटमध्ये की लिपिक किती आहेत, 439 मंजूर आहेत. मग त्याच्यापैकी समजा 200च असतील तर बाकी उरलेले 239चं काय. मग ते 239चं ते मागणी पत्र पाठवतात. मग त्याच्यामध्ये मंजुरी भेटते की 80% भरा, 39 नका भरून 200 आतापुरता भरून टाका. म्हणजे अशा पद्धतीने भविष्यात जाहिरात येते. डायरेक्टली एवढ्या पदांसाठी जाहिरात येत नाही हे लक्षात घ्या तुम्ही. पुढचं परिशिष्ट 2 हे कॉन्ट्रॅक्टचं आहे. कॉन्ट्रॅक्टचं मी तुम्हाला सांगत नाही कारण की त्याला आपल्याला करायचं नाही. नवनिर्मित, नवनिर्मित म्हणजे काय, ही पदं नव्याने निर्माण करण्यात आलेली, आधी ही भरलेलीच नव्हती. लक्षात घ्या, आधी ही भरलेलीच नव्हती. पुनर्रचनेनुसार नवीन निर्माण करण्यात आलेली पदं. ओके, सुधारित नाव पण त्यांना देण्यात आलेले. बघा, दिव्यांग कल्याण अधिकारी याची जुन्या याच्यानुसार 358 आहेत पदं. ओके, नव्याने पुनर्रचनानुसार सुधारित नाम आणि नव्याने निर्माण करण्यात आलं दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी 144 पदं आणि याला S17 ची वेतन श्रेणी देऊन टाकली डायरेक्ट त्यांनी. तर असे नवीन पद ही 201 पद आपल्याला नवीन निर्माण झालेली इथं दिसतात. चला पुढं आणखी काही आलेलं आहे का. व्यापंगत, व्यापंगत म्हणजे काय, ही पदं त्यांना काढून टाकायची. जसं शिपाई, प्रमुख, लिपिक, जनसंपर्क, ही पदं त्यांना कॅन्सल करायची जातात, ते भरून घ्यायचीच नाही आता. त्याच्यानंतर परिशिष्ट 4, परिशिष्ट 4 मध्ये काय आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मंत्रालय मुंबई. इथं बघा सुधारित आकृतीबंध, इथं मंत्रालय खुद्द आहे म्हणजे मंत्रालयाचे स्वतःचे पद. इथं मंत्रालयाचे स्वतःचे पद, हे बाह्य यंत्रणेद्वारे आपल्याला इथं घेणं देणं नाही. पुढे बघा, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, आयुक्तालयाचं ऑफिस कुठे, पुण्याला इथं आहे. पुण्याला इथं. मग इथं वेगवेगळी पद बघा, कनिष्ठ लिपिक ही पद किती, 88 पदे. सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण किती, 15 पद आहेत इथं. ओके, हे बाह्य यंत्रणेद्वारे मी ते घेतच नाही कारण की ते कॉन्ट्रॅक्ट आहेत. आता हे जिल्ह्याचं फार महत्वाचं आहे. दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जे वेगवेगळे जिल्ह्यामध्ये कार्यालय असतात त्यांची पद बघा. दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी S17 किती पद आहेत, 144 पद असतील त्याच्यामध्ये. सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण 36 पद असतील. सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण 288 पद असतील. कनिष्ठ लिपिक 396 पद असतील. अशी ही 1296 पद आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, आणि हे शेवटचं कोणतं राहिलं, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, महामंडळावरील आहे ते. याच्यामध्ये पदसंख्या थोडी कमी आहे, जसं फक्त कनिष्ठ लिपिकच आहे ही 7 पद, अशी महामंडळावर 18 पद त्यांनी जे आहेत तर इथं मंजूर केलेली आहेत. बाकी हे सगळी पदं म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हा सगळा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. आता फक्त शासन काय करेल माहितीये का, याच्या पुढची स्टेप आता मी दाखवतो. आपले इथं बघा, हा 2105 आहे ना, मग या 2105 ते कॅल्क्युलेट करतील किती पदं भरली गेलेत. ते म्हणतील की समजा 1105च भरले गेलेले आहेत तर जवळपास 1000 पदांची ते जाहिरातीसाठी प्रयत्न जे आहेत तर ते करू शकतात. लक्षात घ्या, लगेच ते पाठवतील पुढे मागणी पत्र पाठवतील, परत ते रोस्टर सिस्टीम तयार करावी लागेल कारण की 1000 पदांमध्ये जसं मी एक्झाम्पल घेतोय फक्त, 1000 पदांमध्ये SC ची किती, ST ची किती, हे झालं. SC महिला किती, SC प्रकल्पग्रस्त, SC भूकंपग्रस्त, असं ते रोस्टर असतं. बिंदू नामावली म्हणतात, बिंदू म्हणतात. तर तो बिंदू निश्चित करावा लागतो. तो बिंदू निश्चित झाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर ते पुढे पाठवतात आणि वित्त विभागाकडून त्यांना पदभरतीसाठी जे आहे येते. म्हणजे हे एक महत्वाची स्टेप आहे आणि भविष्यात आगामी काळात त्याची जी जाहिरात वगैरे आली तर आपल्याला नक्कीच जो आहे तो फायदा होणार आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळी जाहिरात येते तर त्यावेळी लगेच याची काही महिन्यातच परीक्षा होते आणि त्यावेळी आपला हा संपूर्ण सिलेबस कव्हर होत नाही. आता याच्यामध्ये बरेच पद, लिपिकची पद आहेत तर ती ग्रुप सी मार्फतच भरली जातील. मग तुमच्यासाठी ही अशी उपयुक्त बॅच आहे. बरेच एक्झाम MPSC कडे देखील जाणार आहे, तर त्यावेळी ज्या काही एक्झाम MPSC कडे जातील तर त्यांना देखील ही बॅच जी आहे तर तुमची ग्रुप BC ची उपयुक्त जी आहे तर ती ठरणार आहे. म्हणून आजच तुम्ही ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्व प्लस मुख्यची बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.